शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्युटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलंय। अखेर आनंदाची बातमी आली आहे। निवडणूक आयोगानं जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतलाय। शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीला जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती, तर हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती। भारत निर्वाचन आयोगानं याबाबतची प्रेस नोट जारी केली आहे। 10 जूनला शिक्षक व पदवीधर मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली होती, त्यामुळे हजारो शिक्षक मतदानापासून वंचित राहणार होते। त्यांना मोठा दिलासा मिळालाय। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केलंय। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं 2 मे ते 14 जून पर्यंत कालावधी जाहीर केला असून 15 जून नंतर शाळा सुरू होणार आहेत। 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते। मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदारसंघातील उत्तर भारतीय शिक्षक टीचर स्पेशल ट्रेननं 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत। तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर गावी गेलेत। उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्या वतीनं निवडणूक आयोग आणि हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।